ह्या तारखेला चंद्रग्रहण भारतात दिसणार का? चंद्रग्रहणाच्या दिवशी शिवलिंगावर प्रभावी उपाय. चंद्रग्रहणाची सावली 3 मार्च रोजी राहणार आहे. भारतात सूतक कालावधी सकाळी 6:20 सुरू होईल आणि ग्रहणाचा शेवट संध्याकाळी 6:47 होईल. पण कोणत्या शहरात ग्रहण दिसेल, नेमकी वेळ काय, ह्या विषयाची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. वर्ष 2026 मधील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होणार आहे. भारतात हे पूर्णपणे दिसून येईल, त्यामुळे या संबंधित सर्व नियम आणि सूतक काळ प्रभावी होईल. चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते 6:47 पर्यंत असणार आहे. चला तर मग या विषयाची माहिती पुढे जाणून घेऊया. हे खग्रास चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्र आकाशात लाल रंग दिसेल. याला ब्लड मून असेही म्हणतात. हे ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक बेटे आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही पाहिले जाऊ शकते. त्याचवेळी भारतातील सर्व शहरांची चंद्रोदयाची वेळ थोडी वेगळी आहे, ज्यामुळे ती वेगवेगळ्या वेळी देखील पाहिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत शहरानुसार चंद्रग्रहणाची वेळ जाणून घेऊया. चंद्रग्रहणाची सावली 3 मार्च रोजी राहणार आहे. भारतात सूतक कालावधी सकाळी 6:20 सुरू होईल आणि ग्रहणाचा शेवट संध्याकाळी 6:47 होईल. ग्रहणाचा प्रभाव भारतात किती काळ असेल? तर भारतात हे चंद्रग्रहण 6:22 पर्यंत चालेल. वास्तविक ग्रहण 6:47 संपते. त्यामुळे भारतीय प्रेक्षक सुमारे 25 मिनिटे हा कार्यक्रम पाहतील. हे लक्षात ठेवा की वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ किंचित बदलू शकते, ज्यामुळे दृश्याच्या कालावधीत किरकोळ फरक होऊ शकतो. उदाहरणार्थ, दिल्लीत सुमारे 6:22 चंद्रग्रहण होणार आहे. तर सूतकची वेळ काय असेल? तर धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळ चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. ह्या आधारावर सूतक कालावधी 3 मार्चच्या सकाळी 6:20 सुरू होईल. सूतक काळात शुभ कार्य करण्यास पूर्णपणे मनाई आहे. ह्या काळात मूर्तींना हात लावला जात नाही आणि स्वयंपाक करणे किंवा खाणेही टाळले जाते. सूतक काळात केस कापणे किंवा नखे कापणेही मनाई आहे. ह्या प्रभावी ज्योतिषीय उपायांचे पालन करावे. तर शिवलिंगावर थंड पाणी आणि कच्चे दूध अर्पण करावे. ग्रहणाच्या दिवशी ओम सोमाय नमः हा मंत्र 108 वेळा जप करावा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे. घरी तुपाचा दिवा लावा आणि चंद्राकडे मानसिक शांतीसाठी प्रार्थना करा. तांदूळ, दूध किंवा पांढरे कपडे दान करा. कमीत कमी 15 मिनिटे ध्यान करा आणि नकारात्मक विचार टाळा. ग्रहणाच्या काळात कोणतेही मोठे निर्णय किंवा व्यवहार करणे टाळा. चंद्रदोष शांत करण्यासाठी सोमवारी उपवास करणे फायदेशीर ठरेल. चंद्रग्रहण 3 राशींसाठी आव्हानात्मक. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण काही राशींसाठी आव्हानात्मक संकेत देत आहे. विशेषतः 3 राशींच्या लोकांसाठी. ह्या लोकांच्या बाबतीत आर्थिक, आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. मोठी गुंतवणूक, महत्त्वाचे निर्णय किंवा पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो. अनावश्यक वादांपासून अंतर ठेवा आणि संयम ठेवा. ध्यान, मंत्र जप आणि सकारात्मक विचार अंगीकारल्याने मानसिक संतुलन राखले जाईल आणि नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होईल. तर पहिली रास आहे सिंह रास. तर ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण सिंह राशीसाठी खूप कठीण ठरू शकते. मन अस्वस्थ राहील. आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वाद वाढू शकतात. अधिकाऱ्याशी मतभेद संभवतात. मेहनत करूनही तुमची प्रशंसा होणार नाही. खर्चात अचानक वाढ होईल. गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. वैवाहिक जीवनात अंतर असू शकते.
तब्येतीत घट होईल. डोकेदुखी, डोळ्याची जळजळ आणि थकवा तुम्हाला त्रास देईल. चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. संयमाचा अभाव परिस्थिती बिघडू शकते. दुसरी राशी आहे वृश्चिक राशी. तर ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीसाठी हा काळ आर्थिक दबाव आणि मानसिक ताण आणू शकतो. पैसा अडकू शकतो. कर्ज फेडण्यास विलंब होईल. व्यवसायात नुकसान संभवते. नोकरीत अस्थिरता जाणवेल. सहकार्याशी मतभेद वाढू शकतात. गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. मनात शंका आणि असुरक्षितता वाढेल. नात्यात कटुता येऊ शकते. आरोग्य कमजोर राहील. पोट, रक्तदाब किंवा तणावाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. घाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरेल. तर तिसरी रास आहे मीन रास. तर ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशींच्या लोकांसाठी हे ग्रहण आयुष्यात गोंधळ आणि अडथळे वाढवू शकते. योजना अपूर्ण राहू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला उशिरा मिळेल. आर्थिक स्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्च वाढतील. कौटुंबिक वाद वाढू शकतात. जवळच्या लोकांशी मतभेद होतील. भावनिक अस्थिरता वाढेल. झोपेवर परिणाम होईल. आरोग्य बिघडू शकते. प्रवासात अडथळे किंवा नुकसान संभवते. विश्वासघात होण्याची शक्यता राहील. संयम आणि सावधगिरी बाळगली नाही तर नुकसान वाढू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.